मालिकेतील खलनायिकांच्या भूमिकेत आहेत नागोजी ज्ञानेश्वर वाडीकर. जरा टाळ्या हक्काने जोर दाखवल्या. त्यासोबतच खलनायिकेच्या भूमिकेत आहेत माणिक अर्थात प्रियंका देशमुख. तिचा टाळ्या जोरदार आपल्याला विनंती आहे. आपण सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित आहात. पण त्या पद्धतीने असं म्हणतात की हे कलावंत म्हणजे चार खांब आले, परंतु त्याला खरं छप्पर लागतं ते म्हणजे मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते. त्या हक्काच्या टाळ्या जोरदार संगीतची फुलझडी. आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक या मी विनंती करेन आपल्या सर्वांना आपण कृपया स्थानापन्न होऊन घ्यावं. मी थोडंसं खाली येतो. सर्वांना विनंती आपण सर्वांनी स्थानापन्न होऊन घ्यावं. आपल्या या मंचावर स्वागत आहे. सेट आपला तरीसुद्धा आम्ही स्वागत करतो आहे, कारण की आपले हे मीडिया पत्रकार आहे त्यांच्या वतीने आपल्याला स्वागत करत आहोत आणि आपल्या वतीनं त्या सर्वांचं स्वागत करत आहोत. बरं, आज आपण थोडंसं गप्पा गोष्टी करता करता या मालिकेमध्ये जाणून घेणार आहोत आत्तापर्यंतचा प्रवास आणि यापुढे होणारा प्रवास. खरं तर आत्तापर्यंत प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, भरभरून प्रेम दिलेलं आहे या मालिकेवरती, या कथेवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या छोट्या सखूवरती. त्यामुळे आता पुढचा प्रवास आपण पाहणार आहोत मोठ्या संख्येच्या अभिनय कौशल्यातून. म्हणून मी आज सगळ्यात पहिला प्रश्न विचारणार आहे या मालिकेचे दिग्दर्शक निर्माते संगीत सर यांना. आजच्या काळात संत चरित्राची गाथा घेऊन येण्यामागचा विचार काय आणि या नवीन आवर्तनातून समाजाला काय दिशा द्यायचा आपण प्रयत्न केला आहे? हॅलो, धन्यवाद. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज खरंच खूप आनंद होतोय. जवळजवळ 450 भागांचा टप्पा आपण गाठलाय. तो असाच अव्याहत पुढे चालू राहावा अशी या विठ्ठल चरणी प्रार्थना आणि तुम्हा सगळ्यांचं सहकार्यही असंच मिळत राहावं ही तुम्हाला विनंती. त्याच्या प्रश्नाकडे वळतो. थोडंसं एक गंमत आधी तुम्हाला सांगतो काय की आपण अनेक देवी देवता बघतो. प्रत्येकाच्या हातात काही आयुधं असतात, तंत्र असतात, काय काय अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यावरनं त्या देवताच्या व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला पडते किंवा समजते. तर ह्या विठ्ठला बाबतीत एक गंमत जर कोणी माहिती नसेल तर मी सांगतो की या आपल्या विठ्ठलाच्या हातात कोणतंही हत्यार नाही. मला असं वाटतं ह्या एका वाक्यातच तुम्हाला कळलं असेल की आज काळाची गरज काय आहे. ज्या काळी म्हणजे ही संत सखू ज्या वारकरी संप्रदायातून पुढे आली किंवा या संप्रदायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली नामदेव यांच्यापासून 12व्या शतकात झाली. त्यावेळेची परिस्थिती अशी होती की परकीय आक्रमणामुळे सगळी जनता खूप बोललेली होती, त्रासलेली होती. त्या त्रासातून त्यांच्या मनाला शांती मिळावी ह्याकरता ह्या विठ्ठलाच्या भक्तीचा मार्ग आपल्याला या संतांनी दाखवला. विठ्ठलच का, तर त्याचं कारण तेच होतं की तो द्वेष घेऊन आलेला नाही आहे, तर तो प्रेम घेऊन आला आहे, तो माया घेऊन आला आहे. त्याला सगळे माऊली म्हणतात. तर मला असं वाटतं की अशा या माऊलीची गरज आज पण आपल्याला भासायला लागलेली आहे. कारण आज परकीयांचा धोका कमी झालेला असला तरी आपण आपापसातच इतके भांडायला लागलो आहे, आपण एकमेकांचाच इतका द्वेष करायला लागलो आहे. धर्माधर्मातला असेल, जातीजातीतला असेल, जातींमधल्या पोटजातींचा असेल, हा द्वेष खूप वाढायला लागतो. आणि ह्या द्वेषावरती मला असं वाटतं की विठ्ठल आणि त्याची भक्ती हा खरोखरच एक सुंदर मार्ग आहे. आणि हाच मार्ग म्हणजे ज्या वेळेला या एखादी मालिका सन मराठीसाठी करायची यावर आमची चर्चा सुरू होती, जेव्हा दीपक सर, ओंकार सर आणि आम्ही, तेव्हा त्यांची अशी इच्छा होती की आपण
विठ्ठल भक्तीवरच एखादी मालिका करायला हवी, जी आजच्या काळाची गरज आहे. त्यावेळेला संत सखू हा विषय गेली 10-12 वर्ष आमच्या मनात होता. मी, प्रसाद, सागरदादा, आमची क्रिएटिव्ह मंडळी सगळी. आणि तो विषय ज्यावेळेला आम्ही त्यांना सांगितला त्यावेळेला त्यांना तो खूप आवडला. आणि आज आपण बघतोय की त्याचं हे एका मोठ्या त्या लावलेल्या रोपट्याचं आज एका वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. मला असं वाटतं की याच्यातून आता म्हणजे आता पुढे आपण काय मांडणार आहोत, तर पुढे हीच भक्ती, ती सखू जी भाबडी छोटीशी मुलगी होती, तिच्या भक्तीला सुद्धा आता एक प्रकारचं काय म्हणता येईल आपल्याला की तिची भक्तीसुद्धा तिच्यासारखीच आता मोठी होणार आहे. तर ह्या मोठ्या झालेल्या सखूची भक्तीचं स्वरूप काय असेल याची आपल्याला कल्पना आहे खरं तर सगळ्यांना. कारण संत सखू म्हटल्यानंतर खरं तर आपण तिचं बालपण कधी पाहिलंच नव्हतं. कुठल्याच सिनेमातून, नाटकातून किंवा कथा कादंबऱ्यातून सखूचं बालपण हे समोर आलेलं नव्हतं, जे आपण इतके दिवस मांडलं. पण आता जी सखू आपल्याला दिसणार आहे ती परिचित सखू, जी लोकांच्या मनातली जी इमेज आहे सखूबद्दलची, ती सखू आता आपल्या सगळ्यांना दिसणार आहे. की जिच्या मदतीला विठ्ठल येणार आहे, तो तिचं दळण दळणार आहे, तो तिचं रूप घेऊन सासूकडून छळ सहन करणार आहे, असा हा विठ्ठल तिचा सखा. आणि जो आपल्या सगळ्यांना परिचित आहे सिनेमातून, कादंबऱ्यातून, साहित्यातून, तो सखूचा चेहरा आणि ते सखूचं रूप आपल्याला आता भविष्यात पाहायला मिळणार आहे. ते बोलायचं बोलले असतं आणि हा सारांशमध्ये एक छोटंसं त्याच्यामधलं मांडावंच वाटतं. कसं तर आयुष्यात सारे काही विकत घेता येतं पण संस्कार मात्र विकत घेता येत नाही. आयुष्यात सारे काही विकत घेता येतं पण संस्कार मात्र विकत घेता येत नाही. आणि कितीही झालं तरी समुद्रात आणि वाळवंटात कधीच विकत घेता येत नाही. त्यामुळे तुम्ही अशी कथा आपल्यापर्यंत मांडता या सन्मानाच्या माध्यमातून त्याबद्दल आपण अगदी मनापासून प्रयत्न होतो. एकदा जरा गाड्या घेऊन त्यानंतर मी येणार आहे मोठी सेकंडरी आणि सांगली. अर्थात आत्तापर्यंत कोणत्या भूमिका केल्या हे मला माहिती नाही, पण थोडाच नव्याने सगळ्या चौकोनी केली. त्या छोट्या चौकोनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हे पात्र एका वेगळ्याच उंचीवर घेऊन ठेवलेलं आहे. आता हेच पात्र पुढे साकारताना त्या अपेक्षांचं दडपण जाणवलं आहे. पण नक्कीच आहे. पण मी ते पॉझिटिव्हली घ्यायचा खूप प्रयत्न करते आहे. आणि स्वरालीने खूपच सुंदर सखूबाईची भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली आहे. 1.5 वर्ष तिने जे काम केलं आहे ते पुढे न्यायची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि ते पुढे न्यायचा मी पुरेपूर प्रयत्न करते आहे. आणि सखूबाईंची भूमिका लोकांना खूप कमी माहिती आहे. त्यामुळे संगीत सर आणि सन मराठी ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. ती लोकांना कशी दिसणार आहे याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे ती समजून घेऊन ती तुमच्यापर्यंत पुरेपूर पोहोचवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे. आणि आशा करते की तिला जेवढं प्रेम मिळालं, तिला जेवढा प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा, तेवढाही मला मिळेल. आणि मी तुम्हाला नक्कीच डिसअपॉइंट नाही करेन. आणि या भूमिकेसाठी अजून काही तयारी केली असते? तयारी म्हणजे तिचं काम पाहिलं. ऑफकोर्स तिने जे सुंदर काम केलं आहे, सखू समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला. मला सगळ्यांनी खूप मदत केली. प्रोडक्शनकडनं शिरीष दादा, सर, संगीत सर, सगळ्यांनी खूप मदत केली. त्यामुळे सखूची भूमिका समजायला तिथे मदत झाली. मी काही फिल्म्स बघितले आणि मराठी भाषेवर काम सुरू आहे. कारण बोलता बोलता खूप इंग्रजी शब्द तोंडात येतात. कारण मी इंग्रजी माध्यमात शिकलेली आहे. त्यामुळे मराठीवर काम सुरू आहे. आणि जेवढं मिळेल तेवढं मी वाचते आहे सखूबाई. वा. आणि तुझं हे पात्र प्रत्येकाच्या मनात एक वेगळं घर निर्माण करेल. जरा गाड्या त्यानंतर मी येणार आहे आपल्या छोट्या आम्ही तुला
आणि शेवटचं गिफ्ट मला रावळात भेटलं आणि विठुरायाच्या मागे, म्हणून मला हे खूप आवडले. आणि आणि नदीच्या दिवशी मी सरांना नेहमी, जेव्हा पण नदीचे सीन असायचे ना, तेव्हा मी सरांना नेहमी सांगायचे, सर मला सीन झाल्यावर पण खेळून द्याल ना, सर मला सीन झाल्यावर पण खेळून द्याल ना. तर मग सर मला हो म्हणायचे. सर म्हणायचे मम्मी ओरडेला पण मम्मी नव्हती ओरडत. आणि जेव्हा पप्पा आले ना, तेव्हा मी सरांना सेम बोलले, सर मला खेळू द्या ना. सर ओके म्हटले ना. मी जेव्हा पप्पांनी बघितलं ना माझ्याकडे, तर मग सीन झाला ना, मग पप्पा बोलले की बाहेर येतेच का, आणि काठीने मारू, आणि काठी घेतली हातात. पण तू आता सगळं मिस करशील ना? खूप मिस करणार. आणि मी सगळे तुला मिस करणार आहे. जरा टाळ्या जोरदार या निरागसतेसाठी. आणि खरं तर तुझी भूमिका जी साकारलीच नव्हतं याच्यामध्ये, त्या भूमिकेचं एक सगळ्यात महत्त्वाचं भाग म्हणजे काय, की तुझा निरागसपणा त्या भूमिकेत पूर्णपणे उतरला. त्यामुळे आज प्रेक्षकांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये तू अभिनयाच्या गायलीस. आणि असंच पुढे सुद्धा तुला भविष्यासाठी पुढे जे काही तू अभिनयाच्या माध्यमातून जे काही रोल करशील त्यासाठी तुला